हालेलुया. परमेश्वर त्याच्या मंडळीमध्ये आहे, त्याच्या लोकांमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा एक वार देव त्याच्या वचनाद्वारे त्याचं सामर्थ्य, त्याचं गौरव, त्याचं चांगुलपण, त्याचं प्रेम आम्हामध्ये प्रगट करणार आहे. आणि यावेळेस मी बोलवत आहे ब्रदर घोरपडे, मंडळीचे वडील, आज वचनाची भाकर मोडणार आहेत आणि ते पुढे येत असताना त्यांचं टाळ्या वाजवून आम्ही स्वागत करूयात. ट्रान्सलेशन कोण करणार? हालेलुया. Hallelujah. सर्व म्हणूया हालेलुया. Hallelujah. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. प्रभू येशूची स्तुती करतो मी, त्याला धन्यवाद देतो. I give thanks to the name of the Lord. आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी त्याच्या पवित्र मंदिरामध्ये घेऊन आलेलं आहे. And he brought us into his temple on the first day of the week त्याची स्तुती, त्याची आराधना करण्यासाठी. to praise and worship him. आम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या मंदिरामध्ये येतो, When we enter into the temple of God, त्याचं उपकार स्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. thanksgiving is very important. आणि ज्यावेळेस आम्ही त्याचे उपकार स्मरण करतो And when we give thanks to him, आणि देव निश्चितच आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, and he definitely works in our lives कारण की त्याला ही आवडणारी गोष्ट आहे. because he likes it. आणि दावीद राजा सुद्धा म्हणतो की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. And even King David says, I waited patiently for the Lord. त्याने मला नाशेच्या काचेतून, चिखलातून, दलदलीतून मला बाहेर काढलं And he brought me out of the miry clay and the pit. आणि माझ्या मुखामध्ये नवनवं गीत घातलं. And he has put a new song into my mouth. आणि नवनवं गीत म्हणजे काय आहे? And what is a new song? जे आमच्यासाठी त्याने अद्भुत कार्य केलेलं आहे. The marvelous deeds that he has done for us. आणि ते शब्द आम्ही बोलतो And when we speak those words, आणि तेच एक नवं गीत होऊन जातं. and that becomes a new song. आणि रोज देव आमच्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य करतो. And God does every day marvelous deeds in our life. स्तोत्र संहिता 111 Psalms 111. त्याचे एक 2 वचन. परमेश्वराचे स्तवन करा सरळ जनांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनपूर्वक परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. आमेन. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत, ज्यास ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करीतात. त्याची करणी साक्षात प्रताप व महिमा आहे, त्याचे न्यायत्व सर्व काळ टिकून राहते. बस. It says in Psalms 111, 1 onwards, Praise the Lord, I will praise the Lord with my whole heart, in the assembly of the upright and in the congregation. The works of the Lord are great, studied by all who have pleasure in them. His work is honorable and glorious, and his righteousness endures forever. आणि परमेश्वराचे स्तवन करा असं बायबल सांगतं. And the Bible says, Praise the Lord. आणि सरळ जनाच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. I will praise the Lord with my whole heart in the assembly of the upright and in the congregation. आणि या ठिकाणी मी पाहतो की मंडळीविषयी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. It is mentioned about the church. आम्ही वैयक्तिक उपासना करतो. We praise individually. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळी सुद्धा उपासना केली पाहिजे. And importantly, we should also worship in the church. बरेचसे लोक म्हणतात आम्ही घरी उपासना करतो. Most people say we worship at home. पण बऱ्याचशा स्तोत्रामध्ये मंडळीविषयी लिहिलेलं आहे. But in many psalms it is written about the church. की या मंडळीमध्ये येऊन आम्ही परमेश्वराची उपासना करावी. That we should come into the church and to worship him. आणि त्याला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. And it is given a very high importance. परमेश्वराची कृत्य थोर आहे. The works of the Lord are great. आणि परमेश्वराची कृत्य म्हणजे आमच्या बुद्धी आणि शक्तीच्या पलीकडची गोष्ट आहे. And the works of the Lord are beyond our mind, beyond the mind can comprehend. आम्ही पाहतो की जसं इस्रायल लोक मिस्रामधून बाहेर निघाले. When the Israelites were coming out of Egypt, आणि मग ते तांबड्या समुद्राजवळ आले. they came near the Red Sea. आणि समोर तांबडा समुद्र आहे. And there was Red Sea ahead of them. आणि मागं फारोचं सैन्य आहे. And behind was Pharaoh's army. आणि ते आता घाबरून गेलेले आहे. And they were scared. आणि त्याच वेळेस परमेश्वराचं त्यांनी
जे अद्भुत कृत्य आहे ते पाहिलेले आहे. And during that time, they saw the marvelous work of God. कारण की ते त्यांच्या बुद्धी आणि शक्तीच्या पलीकडे होते ते. It was beyond their strength and their power. आणि तांबडा समुद्र दुभागलेला आहे And the Red Sea was divided. आणि त्याच्यातून ते पार गेले. And they went through it. आणि मग आम्ही पाहतो की त्यांनी परमेश्वरासाठी गीत गायलेले आहे. And we see that they sang a song for the Lord. मग यहोवा के लिए गीत गाऊगा. I will sing unto the Lord. आणि मग या ठिकाणी पाहतो की परमेश्वराचे कृत्य थोर आहे असं बायबल सांगतं. The Bible says the works of the Lord are great. आणि इस्रायल आणि परमेश्वराने इस्रायलासाठी खूप अद्भुत असं कार्य केलं होतं. And God did a marvelous deed for the Israelites. आणि म्हणून या बऱ्याचशा स्तोत्रामध्ये त्याच्या अद्भुत कृत्याविषयी महत्व कृत्याविषयी लिहिलेलं आहे की ते सर्व ते आठवण करून परमेश्वराची स्तुती आराधना करत होते. And it is mentioned in Psalms to remember those great deeds to worship the Lord. आणि जास्ती आवडतात ते सर्व त्याचा शोध करतात. And studied by all who have pleasure in them. आणि आम्ही पाहतो की जे लोक त्याचा शोध करतात त्यांना ते आवडतं असं बायबल सांगतं. The Bible says whoever search it have pleasure in them. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्ती आवडतात ते सर्व शोध करतात. And most importantly, those who have pleasure in them search for it. आम्ही अधिक त्याचा शोध केला पाहिजे. अधिक त्याच्या शोध करणे म्हणजे त्याच्या जवळ जाणे असं बायबल सांगतं. We should search him all the more, that is, we should study his word more. देवाला धन्यवाद असो. पुन्हा एकदा देवाच्या वचनातून आम्ही पाहणार आहोत. Praise be to God, and we'll learn from the word of God. आज आपण देवाचं जे कुटुंब आहे त्याविषयी पाहणार आहोत. We are going to learn about the family of God. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो त्याच्या आध्यात्मिक संबंधाविषयी पाहणार आहोत. We are going to learn about his spiritual relations. आणि त्यानंतर देवाचे जे लोकांना देवाच्या जे विश्वासणारे आहेत त्यांना देव दत्तक कसं घेतो त्याच्याविषयी आम्ही पाहणार आहोत. We are going to learn about how God has adopted the believers. आम्ही प्रथम पाहणार आहोत देवाचं जे कुटुंब आहे त्याविषयी. We are going to learn about the family of God. अनुवादाचं पुस्तक 14वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. कारण तू आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्र आहेस आणि परमेश्वराने तुला या भूतलावरील सर्व लोकातून स्वप्रजा व्हाव्यास निवडून घेतले आहे. आमेन. It says in Deuteronomy 14:2, For you are a holy people to the Lord your God, and the Lord has chosen you to be a people for himself, a special treasure above all the peoples who are on the face of the earth. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो Here we see की जे इस्रायल लोक होते the Israelites, हे मिस्र देशामध्ये 400 वर्ष त्या ठिकाणी होते ते. they were in the Egypt for 400 years. आणि 400 वर्षानंतर देवाने त्यांची सुटका केलेली आहे. And God delivered them after 400 years. आणि देव त्यांच्या पुढे चालत होता. And God walked in front of them. आणि दिवसा मेघस्तंभाच्या द्वारे आणि रात्री अग्निस्तंभाच्या द्वारे देव त्यांच्या पुढे चालत होता. And in the morning pillar of cloud, and by night the pillar of fire, he was with them. आणि देव पुढे पुढे चालत होता आणि त्याचे प्रजा त्याचे लोक त्याच्या मागे चालत होते. And God was walking ahead of them and his people behind him. आणि या ठिकाणी पाहतो की कारण तुम्ही आपला देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहात आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रातून आपली खास प्रजा व्हावी म्हणून तुम्हाला निवडून घेतले आहे. And it says, For you are a holy people to the Lord your God, and the Lord has chosen you to be a people for himself, a special treasure above all the peoples who are on the face of the earth. आणि पाहतो की इस्रायल लोकांना देवाने खास या पृथ्वीवर निवडून घेतलेलं आहे. And we learn that God specially chose the Israelites. आणि आम्ही पाहतो की त्याचे लोक होण्यासाठी And to be his people, आम्ही पाहतो की त्याचे लोक म्हणजे त्याच्या कुटुंबामध्ये त्यांनी त्यांना घेतलेलं आहे. his people means he chose them into his family. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, When we receive Jesus Christ, बायबल सांगतं की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना देवाचे मुले होण्याचा अधिकार मिळाला. and Bible says whoever have received Jesus Christ have gained the right to become his children. आणि मग ज्यावेळेस आम्ही येशूचा स्वीकार करतो, When we receive Jesus Christ, त्याच्या कुटुंबामध्ये आमचा प्रवेश होतो. we enter into his family. आणि पाहतो की येशूचा स्वीकार करणं म्हणजे त्याच्या वधस्तंभाचा स्वीकार करणे. To accept Jesus means to accept the cross. फक्त येशूला स्वीकार करणं नव्हे, Not only accepting Jesus, येशूने जे काही वधस्तंभावर केलेलं आहे
Whatever he did on the cross, ते स्वीकारणं म्हणजे येशूच्या कुटुंबामध्ये प्रवेश होणं. to accept all those means being involved in this family of God. कारण की त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी जे काय अद्भुत कार्य जे वधस्तंभावर केलं आहे ते खूप महत्त्वाचं होतं. Because all the marvelous deeds he has done for you and me, that is very important. कारण आम्ही सर्व पापी होतो Because we all were sinners. आणि म्हणून आमच्यासाठी येशू या जगात आला And that is why Jesus came for us into this world. आणि वधस्तंभावर गेला And he went on the cross. आणि त्यांनी रक्त सांडलं And he shed his blood. आणि तो मेला He died. आणि त्याला गाडण्यात आलं He was buried. आणि पुन्हा तो जिवंत झालेला And आहे. he was resurrected. आम्ही ज्यावेळेस या सर्व गोष्टीचा स्वीकार करतो When we accept all these things, त्यावेळेस आमचं देवाच्या कुटुंबामध्ये प्रवेश होतो. then we are included in the family of God. जसं ब्रदरनी लास्ट टाइम सांगितलं की जुने ते होऊन गेले, आता सर्व नवीन आहे. As brother said, all things have passed away, everything has become new. आमच्या जीवनातल्या सर्व गोष्टी देव काढून टाकतो जुन्या आणि आम्हाला नवीन असं तो स्वीकार करतो. And God removes all the old things in our life and he accepts us as new. जसं आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताकडं निकोदेमस आला होता When Nicodemus came to Jesus आणि त्यांनी अनंतकालिक जीवनाविषयी विचारलं होतं and he asked about the eternal life, आणि मग येशूने सुद्धा सांगितले की नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गामध्ये प्रवेश नाही. and Jesus said, unless you are born again, you cannot enter into the kingdom of heaven. म्हणजे काय, नव्याने जन्म होणे म्हणजे देवाच्या कुटुंबामध्ये आम्ही नवीन होऊन प्रवेश करणे. Being born again means entering into the family of God newly. आणि त्याचप्रमाणे पाहतो की देवाने इस्रायल लोकांना सुद्धा बाहेर काढताना त्यांना पूर्ण पवित्र आणि शुद्ध करून बाहेर काढलं होतं. And God also, when he delivered the people of Israel, he made them holy. कारण की त्या ठिकाणी कोकऱ्याचं अर्पण केलेलं होतं त्या लोकांनी. Because they had sacrificed a lamb. त्यांनी ते रक्त लावलं होतं They had put the blood. आणि ते त्यानंतरच ते बाहेर पडले. And then they were delivered. कारण की आम्ही पाहतो की देवाने त्या ठिकाणी अनेक गोष्टी अनेक चिन्ह चमत्कार केले होते. And God did various miracles there. पण शेवटला जे कार्य होतं But the last one, ते सर्वांसाठी होतं. that was for everyone. की कोकऱ्याला घ्यायचं To take a lamb आणि वधायचं and to sacrifice it आणि रक्त लावायचं and to put his blood. आणि मग त्यानंतरच तुम्ही बाहेर पडणार. And only after that you can go outside. आणि मग या ठिकाणी पवित्र वचन सांगत आहे आम्हाला. And here the word says, कारण की तुम्ही आपला देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहात. for you are a holy people to the Lord your God. आणि देवाने खास त्याचे लोक पवित्र केलेले आहेत. And God has specially made his people holy. आणि देवाचं वचन पण म्हणतं की जसं मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा. Even the Bible says, just as I am holy, you be holy. आणि पवित्र प्रजा आहात आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रातून आपली खास प्रजा म्हणून तुम्हाला निवडून घेतलेलं आहे. And the Lord has chosen you to be a people for himself, a special treasure above all the peoples who are on the face of the earth. आम्ही पाहतो की या पृथ्वीवर अनेक देश अनेक राष्ट्र असतील, पण त्यामधून फक्त इस्रायल लोकांची देवाने निवड केलेली आहे. And there are many nations on the earth, but God chose Israel. आणि त्यांनी त्याच्या कुटुंबामध्ये त्यांना घेतलेलं आहे. And he has involved them into his family. कारण की फक्त आम्ही पाहतो की आम्ही या जगामध्ये इस्रायलाची निवड करण्याची गोष्ट म्हणजे देवाला त्याचे उपासक पाहिजे होते. And choosing Israel means God wanted his worshippers, चांगले आराधक लोक the good worshippers, की त्याची उपासना त्याची आराधना करतील. the ones who will praise and worship him. आम्ही पाहतो की आम्ही पाहतो की इस्रायल लोक देवाची उपासना आणि आराधना करत आहे. Today we also see that Israelites are praising and worshiping the Lord. आणि त्याद्वारे सर्व जगाला येशूची ओळख झालेली आहे. And through them, all the world knows Jesus. आणि या पाहतो की तुम्हाला निवडून घेतलेले आहे. And it says, Lord has chosen you. आम्ही पाहतो की लाखों हजारों में तूने मुझे चुन लिया है. From millions and billions he has chosen us. आम्ही कधी कधी ते गीत गातो. We sometimes sing the song. जगामध्ये अनेक लोक असतील, There are many people in the world. श्रीमंत असतील, They must be rich. अनेक लोक असतील, There are many people. पण त्याच्यातून देवाने तुमची आणि माझी निवड केली आहे. But God has chosen you and me कारण की त्याची प्रजा त्याचं कुटुंब होण्यासाठी. to be his people, to be his family. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की यशाचा ग्रंथ Isaiah 43:1 मध्ये 43:1. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला
तुझा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. Amen. It says, But now, thus says the Lord, who created you, O Jacob, and he who formed you, O Israel, fear not, for I have redeemed you. I have called you by your name, you are mine. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याचं हेडिंग आहे की परमेश्वर हाच एकमेव मुक्तिदाता. And the title is The Only Redeemer of Israel. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नको. It says, But now, thus says the Lord, who created you, O Jacob, and he who formed you, O Israel, fear not, for I have redeemed you. कारण की मी तुला सोडविले आहे. For I have redeemed you. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे I have called you by your name, आणि तू माझा आहेस. and you are mine. आम्ही पाहतो की या ठिकाणी हे याकोबासाठी सुद्धा आहे आणि हे इस्रायलासाठी सुद्धा आहे आणि हे मंडळी सुद्धा साठी आहे. And this word is for Jacob as well as for Israel and as well as for the church. आणि चर्चमध्ये म्हणजे मंडळीमध्ये आम्ही सर्व आहोत. And in the church, we all are present. आणि त्याने आम्हाला त्याच्या नावाने हाक मारली आहे And he has called us by our name. आणि तू माझा आहेस असं म्हटलेलं आहे. And he has said, You are mine. आणि पुढं म्हटलेलं आहे की तू जलातून चालशील तेव्हा मी तुझबरोबर असेल. Further it says, When you pass through the waters, I will be with you. आणि तू अग्नीतून चालशील तेव्हा ते तुला तू जलातून चालशील तेव्हा मी तुझबरोबर असेल. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. It says, When you pass through waters, I will be with you, and through the rivers, they shall not overflow you. आणि अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस. And when you walk through the fire, you shall not be burned, ज्वाला तुला पोळणार नाही. nor the flames shall scorch you. आणि आपण पाहतो की याचं एक उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये आहे. And there's one example we know in the scripture, शद्रक मेशक आणि अबेदnego. Shadrach, Meshach, and Abednego. आणि हे देवाचे लोक आहे. And these are the people of God. आणि आम्ही पाहतो की त्यांची एक परीक्षा घेण्यात आली And they were tested. आणि त्यांना ज्यावेळेस आम्ही पाहतो की राजाने जी मूर्ती उभा केली होती त्यात सांगितलं की त्याला नमन करावं सर्वांनी. And when the king erected an idol and he told them to bow down before him, आणि जो याला नमन करणार नाही त्याला अग्नीच्या भट्टी टाकण्यात येईल. and the ones who will not bow down, they will be thrown into the furnace. आणि पाहतो की सगळ्यांनी नमन केलं, And everybody bowed down. फक्त हे तीनच लोक होते Only these 3 people did not, की त्यांनी त्या नमन केलेलं नाही. that did not bow down before the idol. आणि मग त्यांना अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलेलं आहे And they were thrown into the fiery furnace. आणि त्याच्यामधून देवाने त्यांना सोडवलेलं आहे. And God delivered them out of it. आम्ही पाहतो की ज्यावेळेस देव बोलवतो When God calls, त्याच्या इच्छेप्रमाणे ज्यावेळेस आम्ही चालतो when we walk according to His will, त्या सर्व प्रश्नातून सोडवायला देव समर्थ देव आहे. He is able to deliver us from all the things. कारण त्यांनी आम्हाला त्याच्या कुटुंबामध्ये घेतलेलं आहे. Because He has included us in His family. पुढं आपण जाऊया होसेचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन. होसे 11:1. इस्रायल लहान मुलं असता त्याच्यावर माझी प्रीती बसली. मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रातून बोलावले. आमेन. It says in Hosea 11:1, When Israel was a child, I loved him, and out of Egypt I called my son. आणि इस्रायल लहान मूल असता त्याचवर माझी प्रीती बसली. When Israel was a child, I loved him, आणि मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रातून बोलवले. and out of Egypt I called my son. आम्ही पाहतो की देवाने इस्रायलाला मिस्रातून बोलवले आहे. आम्ही पाहतो की बऱ्याचदा या त्याची आठवण करून दिलेली आहे. And God has called Israel out of Egypt, and a lot of times it has been mentioned. कारण की आम्ही पाहतो की मिस्र देशामध्ये जे काही त्यांनी कष्ट दुःख सहन केलं त्याच्यातून त्यांना बाहेर काढलेलं आहे. And all the trials and tribulations they went through in Egypt, God delivered them out of it. आम्ही पाहतो की आध्यात्मिक त्याचा अर्थ आहे की सैतानाच्या दास्यातून त्यांना बाहेर काढलं होतं. Spiritually, He delivered them out of the bondage of the devil. आम्ही पाहतो की आम्ही सुद्धा एका काळामध्ये अंधकारामध्ये होतो And once we were also in the darkness. आणि त्या अंधकारातून आम्हाला देवाने
बाहेर बोलवलं आहे And God brought us out from the darkness. आणि त्याच्या कुटुंबामध्ये त्याच्या घरामध्ये आम्हाला घेतलेलं आहे And He's included us into His family. आणि म्हणून देवाला आपण धन्यवाद देऊया And let's give thanks to the Lord. कारण की त्याने आम्ही या ठिकाणी पाहतो की इस्रायल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रातून बोलवले आहे When Israel was a child, I loved him, and out of Egypt I called my son. आम्हाला देवाने त्याचा पुत्र त्याचं लेकरं म्हणून बोलवले आहे And God has called us as His आणि children, त्याच्या कुटुंबामध्ये समावेश केलेला आहे and He has included us in His family. योहान 1:12 मध्ये काय म्हटले पहा योहान जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. It says in John 1:12, but as many as received Him, to them He gave the right to become the children of God, to those who believe in His name. आम्ही या ठिकाणी पाहतो Here we see, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला as many as received Him, तितक्यांना to all of them देवाची मुले होण्याचा अधिकार मिळाला He gave the right to become the children of God. आणि जितक्यांनी येशूचा स्वीकार केला And everybody who accepted Jesus, तितक्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार मिळाला all of them got the right to become children of God. म्हणजे आम्ही देवाच्या कुटुंबामध्ये समाविष्ट होतो Meaning we got involved in the family of God. आम्ही ज्यावेळेस आमचं तारण होतं When we are saved, त्यावेळेस आम्ही देवाच्या कुटुंबामध्ये आमचा प्रवेश होतो we enter into the family of God. आम्ही सर्व काही चांगले नव्हतो We were not all good. आम्ही सर्व जगातल्या राहटीप्रमाणे होतो We were like the people of the world. तरी देवाने आम्हाला त्याच्यातून बाहेर काढलेलं And आहे still God brought us out of it. आणि इफिस्करास पत्र 2 अध्याय इफिसचं 2 अध्याय आणि त्यामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी असं दाखवलेलं आहे की आम्ही सर्व लोक जे काय होतो तर आम्ही 4 वचन वाचूया. तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपर प्रेमामुळे पुढं ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठवलेले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले. आमेन. त्याच्याच बरोबर आम्हाला स्वर्गात बसवलेलं आहे म्हणजे त्याच्या कुटुंबामध्ये आम्हाला काय केलं त्यांनी समावेश केलेला आहे. आणि या ठिकाणी पुढं काय वाटलं मग यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे. आमेन. तर हे देवाचं काय आहे दान आहे असं बायबल सांगतं. कृपेने आमचं तारण झालेलं आहे. For we have been saved by grace. आम्ही कोणतं चांगलं असं काम केलेलं नाही We did not do any good thing, पण देवाची कृपा आमच्यावर झाली but God had mercy on us. आणि आमच्या हातून काय नाही झालं तर देवाच्या हातून या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. And all things happened to the hand of God and not by us. आणि बायबल सांगतं हे देवाचं दान आहे असं बायबल सांगतं. And it says it is the gift of God. हां. आणि पुढं काय म्हटलं पहा 9 वचन. कुणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्यानेही झाले नाही. आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. आमेन. It says not of works lest anyone should boast, for we are His workmanship, created in Christ Jesus for good works, which God prepared beforehand that we should walk in them. आणि या ठिकाणी असं म्हटलं की कोणी अड्ड्यात्या बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती संस्कृती आचारित आपण आपला आयुष्यक्रम चालवा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवलेली आहे. And it says not of the works lest anyone should boast, for we are His workmanship, created in Christ Jesus for good works, which God prepared beforehand that we should walk in them. आम्ही या ठिकाणी पाहतो की हा जो इफिसचा जो 2 अध्याय
पूर्ण तारणाविषयी लिहिलेलं आहे. And this whole Ephesians 2 chapter is about the salvation. आणि मग त्याद्वारे आम्हाला देव आपल्या कुटुंबामध्ये घेतो. And through it, God is including us into His family. आणि त्यामध्ये तर असं म्हटलंय की त्याने आम्हाला स्वर्गामध्ये बसवलेलं आहे. And He says He has made us sit into heaven. आणि याचाच अर्थ होतो की देवाने आम्हाला त्याच्या कुटुंबामध्ये पूर्णपणे प्रवेश दिलेला आहे. And that means He has completely involved us in His family. रोमकरासपत्र 8 अध्याय 15 वचन. कारण पुन्हा पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारितो असा दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. पुढं 16. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहो, आणि जर लेकरे तर अर्थात वारिसे आहो, म्हणजे देवाचे वारिस, ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारिस असे आहो. आपण त्याच्याबरोबर वैभव भोगावे म्हणून त्याच्यासह दुःख भोगितो, तर आपण तसे वारिस आहो. आमेन. It says in Romans 8:15 onwards, "For you did not receive the spirit of bondage again to fear, but you received the spirit of adoption by whom we cry out, Abba, Father. The Spirit Himself bears witness with our spirit that we are children of God, and if children, then heirs, heirs of God and joint heirs with Him, with Christ, if indeed we suffer with Him, that we may also be glorified together." कारण पुन्हा भीती बाळगावा असा दासपणाचा आत्मा मिळाला नाही. For you did not receive the spirit of bondage again to fear. आणि पाहतो की त्याच्या पहिला असं म्हटलेलं आहे की कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे पुत्र आहे. Prior it says, "For as many as are led by the Spirit of God, these are the sons of God." आणि या ठिकाणी म्हटले मग पुढं म्हटलेलं आहे की आता भीती बाळगायची नाही. Further it says, "You do not have to fear." आमच्यामधून सर्व जे भय आहे ते काढून टाकलेलं आहे. And all the fear has been cast out. आमच्यामध्ये 3 गोष्टीचं भय असतं. We have fear of 3 things in us. पहिलं भय म्हणजे मरणाचं भय, First is the fear of death, सैतानाचं भय fear of the devil, आणि मानवाचं भय. and fear of man. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा भय आहे, पण हे मुख्य ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून देवाने आम्हाला सोडवलेलं आहे. And God has delivered us from these 3 major fears. आणि मग म्हटलेलं की तर त्याच्या योगे आपण आबा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. It says, "But you receive the spirit of adoption by whom we cry out, Abba, Father." आणि मग या ठिकाणी म्हटलंय की दत्तकपणाचा आत्मा Here it says, spirit of adoption, म्हणजे आम्ही देवाचे दत्तक घेतलेले लेकर आहोत. meaning we are the adopted children of God. त्याने आमच्यासाठी किंमत मोजलेली आहे. He has paid a ransom for us. त्याचं रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला विकत घेतलेलं आहे. He has bought us with his by shedding his blood. आम्हाला सोडवण्यासाठी त्यांनी त्याचं पवित्र रक्त सांडलेलं आहे. To deliver us, he has shed his आणि precious म्हणून या blood. ठिकाणी म्हटलं की दत्तकपणाचा आत्मा Here it says, spirit of adoption. आणि तुम्हाला मिळाला आहे. You have received it. आणि म्हणून आम्ही आता बायबल सांगतं तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. And it says, the Spirit Himself bears witness with our spirit that we are children of God. आणि आम्ही आता कोण आहोत? देवाची मुले आहोत. And we are now the children of God. आणि देवाच्या या सर्व गोष्टीमुळे आपण देवाला धन्यवाद देत राहूया. And let's give thanks to the name of the Lord because of all these things. 2 कोरिंथ 6 अध्याय 14 ते 18. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराची एक वाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देह होईन व ते माझे लोक होतील. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुम्हाला पिता असा होईन, तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. आमेन. It says in 2 Corinthians 6:14 onwards, do not be unequally yoked together with unbelievers, for what fellowship has righteousness with lawlessness?
And what communion has light with darkness? And what accord has Christ with Belial? Or what part has a believer with an unbeliever? And what agreement has the temple of God with idols? For you are the temple of the living God. As God has said, I will dwell in them and walk among them. I will be their God, and they shall be my people. Therefore, come out from among them and be separate, says the Lord. Do not touch what is unclean, and I will receive you. I will be a father to you, and you shall be my sons and daughters, says the Lord Almighty. आणि मग या ठिकाणी पाहतो की देवाचं कुटुंब आणि आम्ही या ठिकाणी देवाने जगातल्या गोष्टीतून आम्हाला कसं वेगळे केलेलं आहे. And here we learn how God has separated us from the things of the world. की या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये असू नये. That all these things should not be in us. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. Further it says, I will be their God, and they will be my people. आणि म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. So the Lord says, come out from among them and be separate. आणि मी तुम्हाला पिता असा होईल And I will be a father to you, आणि तुम्ही माझे पुत्र व कन्या असे व्हाल. and you shall be my sons and daughters. आणि मग देवाची इच्छा हीच आहे की आम्ही या सर्व नको असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत देवाच्या विरोधातल्या त्याच्यातून आम्ही बाहेर पडलं पाहिजे. And it is the will of God that we should come out of all the things that God does not approve of. कारण की त्याने आम्हाला त्याच्या कुटुंबामध्ये घेतलेलं आहे. Because He has involved us into His family. आणि म्हणतो तो असं म्हणत आहे की आणि मी तुम्हास पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल. It says, I will be a father to you, and you shall be my sons and daughters. आणि आमच्या लोकांना अतिशय महत्त्वाची सूचना दिली आहे And He has given us a great warning. की आम्ही या सर्व गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे आणि देवाचं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये आम्ही राहतो हे समजून घेतलं पाहिजे. That we should come out of this and stay into the family of God. कारण की त्याने आम्हाला त्याचे पुत्र व कन्या अशी व्हाल म्हटलेलं आहे. Because He has called us His sons and daughters. पुढं असं म्हटलेलं आहे गलतीकारसपत्र 4 अध्याय 5, 6, 7. ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने अब्बा बाप्पा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले आहे. म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर ख्रिस्ताच्या द्वारे देवाचा वारसही आहेस. It says in Galatians 4:5-7, to redeem those who are under the law, that we might receive the adoption as sons. And because you are sons, God has sent forth the Spirit of His Son into your hearts, crying out, Abba, Father. Therefore you are no longer a slave, but a son, and if a son, then an heir of God through Christ. यात उद्देश हा होता की नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. To redeem those who are under the law, that we might receive the adoption as sons. आम्ही पाहतो की या ठिकाणी नियमशास्त्राविषयी म्हटलेलं आहे. It is talked about the book of the law. आम्ही पाहतो की नियमशास्त्रामध्ये 10 आज्ञा होत्या There were 10 commandments in the book of the law. आणि त्यानंतर त्याचे 600 अजून नियम होते. And there were 600 many more laws. आणि मग कोणताही मनुष्य ते पाळू शकत नव्हता. And any person could not follow it. आणि ते अर्पण करायचे, परत पाप करायचे, परत अर्पण करायचे, पाप करायचे, आणि कोणी पूर्ण नियमशास्त्र पालन केलं नाही. And they used to sacrifice and sin, and nobody could follow the entire law. पण ज्यावेळेस प्रभू येशू या जगामध्ये आला But when Jesus came into the world, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने नियमशास्त्र पूर्ण केलं, and Jesus Christ fulfilled the law, आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं की नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून, to redeem those who were under the law, आणि नियमशास्त्र पूर्ण केलं आणि वधस्तंभावर जाऊन त्यांनी काय केलेलं आहे, खंडणी म्हणजे आपलं रक्त सांडलेलं आहे. He has fulfilled the law, and He went on the cross and shed His blood. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा, so that we might receive the right to be sons. आणि एक मोठी किंमत येशू ख्रिस्तानी या ठिकाणी चुकती केलेली आहे. And He's paid a greater price for that. आणि त्याद्वारे आम्हाला काय दिलेलं, त्या ठिकाणी पुत्राचा हक्क मिळालेला आहे. And we have received the right to become His sons. आणि ही एक साधारण गोष्ट नाहीये. And this is not a regular thing. आम्ही पाहतो की नियमशास्त्र पूर्ण करून
आपल्यासाठी किंमत त्यांनी मोजलेली आहे. He has fulfilled the law and he has paid a price for us. कोणताही म्हणजे येशूला माहित होतं की कोणताही मनुष्य हे पूर्ण करू शकत नाही. Because Jesus knew nobody could fulfill all the law. फक्त माझ्या रक्ताच्या द्वारेच मनुष्याचं तारण होऊ शकतं. Only through my blood mankind will be saved. आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आबा बाप्पा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या व आपल्याला तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये पाठवले. And because you are sons, God has sent for the Spirit of His Son into your hearts, crying out, Abba, Father. आमच्या तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये देवाने त्याचा पवित्र आत्मा पाठवलेला आहे. And God has sent for the Spirit of His Son into your hearts. म्हणून तू आत्तापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस. Therefore, you are no longer a slave but a son. आम्ही पाहतो की जे पूर्वीच्या काळामध्ये इस्रायलच्या काळामध्ये खूप गुलाम होते. In the previous days, there were many slaves. आणि गुलामांना काय त्यांचं फक्त पगार द्यायचा आणि काम झालं की पगार द्यायचा आणि ते निघून जायचे. And they used to pay the wages after the work was done and they used to leave. पण या ठिकाणी म्हटलेलं आहे की आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारिस आहे. And so, if a son, then an heir of God through Christ. आम्हाला देवाने गुलाम नाही तर त्याचा पुत्र बनवलेला आहे. And God did not make us a slave but a son. आणि आम्हाला त्यांनी आशीर्वादित केलेलं आहे. And He has blessed us. इपिस्करास पत्र 5वा अध्याय 1 वचन 1:5. त्याने त्या प्रियकराच्या द्वारे आपल्यावर जी कृपा केली तिच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता आगाऊ नेमिले. आमेन. Ephesians 1:5. Having predestined us to adoption as sons by Jesus Christ to Himself according to the good pleasure of His will. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. And having predestined us to adoption as sons by Jesus Christ to Himself. आणि आम्ही पाहतो की त्याने हा पूर्वीच प्लॅन केला होता. He had already planned this. आणि आम्ही पाहतो की पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी सांगत आहे Here the scripture says, ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. and He predestined us to adoption as sons by Jesus Christ to Himself according to the good pleasure of His will. परमेश्वराने ख्रिस्ताच्या द्वारे God through Jesus Christ आम्हाला काय केलेलं आहे त्यांनी तर दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच काय आहे निवडले आहे. He has chosen us to be He has predestined us to adoption. आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही सर्व देवाच्या कुटुंबामध्ये येतो. And through Jesus Christ we all are a part of the family of God. आणि आम्ही पाहतो की पुढे काय म्हटलं त्याच्या कृपेच्या विपुलतेप्रमाणे त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे. आमेन. In verse 6 it says, to the praise of the glory of His grace by which He has made us accepted in the beloved. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे व त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. In Him we have received redemption through His blood, the forgiveness of sins according to the riches of His grace. आणि आम्ही ज्यावेळेस त्याच्या कुटुंबामध्ये येतो त्यावेळेस आमच्या सर्व पापांची काय झालेली आहे क्षमा झालेली आहे. And all our sins are forgiven when we become a part of His family. आणि बायबल असं सांगते की ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे ते धन्य आहे असं बायबल सांगते. The Bible says, blessed are those whose sins are forgiven them. आणि ते आशीर्वादित लोक आहे असं बायबल सांगतं. The Bible says these are blessed people. कारण की येशूच्या द्वारे आमच्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे. Because through Jesus all our sins have been forgiven. त्यानंतर आम्ही पाहणार आहोत त्याच्या संगती आमचे आध्यात्मिक जे संबंध आहे त्याच्याविषयी पाहणार आहोत. We are going to learn about our spiritual relations now. लूक शुभवर्तमान 8वा अध्याय त्याचं 21वा वचन. त्याने त्यांना उत्तर दिले, हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझे आई व माझे भाऊ आहेत. आमेन. It says in Luke 8:21, but He answered and said to them, my mother and my brothers are these who hear the word of God and do it.
आणि या ठिकाणी पाहतो पवित्र शास्त्रामध्ये सांगत आहे And here the scripture says, की एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त उपदेश करत आहे and Jesus was preaching at one place, आणि मग त्या ठिकाणी त्याचे सर्व कुटुंब आलेले आहे and all his family was present there. आणि मग तो काय म्हणत आहे पुन्हा एकदा वाचा प्रभू वचन. त्याने त्यांना उत्तर दिले, हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझे आई व माझे भाऊ आहेत. आमेन. He said, and he answered and said to them, my mother and my brothers are these who hear the word of God and do it. आणि जे देवाचं वचन ऐकणारे And तेच माझे भाऊ आणि काही. And the ones who hear the word of God and do it, those are my mother and brothers. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की याद्वारे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही त्या प्रभूच्या आध्यात्मिक संबंधामध्ये जोडले जातो. And through Jesus, we are been related, spiritually related to the family of God. कशाद्वारे? तर आम्हाला पूर्वी त्यांनी दत्तक घेतलेला आहे. Because he has adopted us. त्यानंतर आम्ही पाहणार आहोत रोमकरास पत्र 8वा अध्याय 17 वचन. आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. आमेन. It says in Romans 8:17, and if children, then heirs of God and joint heirs with Christ, if indeed we suffer with him, that we may also be glorified together. आणि जर मुले तर वारीस आहोत, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर दुःख भोगीत असलो तरच. आणि या ठिकाणी पाहतो Here we see, की जर मुले तर वारीस आहोत असं म्हटलेलं आहे. it says, if children, then heirs, देवाचे वारीस heirs of God, म्हणजे देवाच्या कुटुंबाचे लोक meaning the people that are in the family of God, आणि ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहोत. and joint heirs with Christ. आणि आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तर. And if indeed we suffer with him, that we may also be glorified together. म्हणजे आम्हाला त्याबरोबर येशू बरोबर दुःख सुद्धा भोगायचं आहे. So we also have to suffer with Christ. आम्ही पाहतो की येशूने सांगितले की ख्रिस्त ज्यावेळेस माझ्या नावाने तुमचा छळ होईल. Bible says, when Jesus said, when people will persecute you because of me. मत्ती सुवर्तमान आम्ही पाहतो की त्यामुळे माझ्यामुळे तुमचा छळ होणार आहे. And it is written that you will be persecuted for my sake. आणि ख्रिस्ताबरोबर असताना सुख आहे, आनंद आहे आणि आम्हाला दुःख सुद्धा भोगायचं आहे. And being with Christ is joy and happiness, but we also have to suffer. त्यामुळे आध्यात्मिक जे आमचे संबंध आहे That is by our spiritual relations, की आम्हाला येशू बरोबर दुःख सुद्धा सहन करायचं आहे. that we also have to suffer with Christ. आणि योब सुद्धा म्हटला की परमेश्वराकडून आम्हाला सुखच घ्यायचं का, परमेश्वराकडून आम्हाला दुःख पण घ्यायचं आहे. And Job said, do we only take blessings and not sufferings from God? कदाचित ते बाहेरून पण असू शकतं It might be from outside किंवा घरातून पण असू or शकतं. through family. कुटुंबामधून सुद्धा आम्हाला कधी कधी दुःख प्राप्त होतं. We might have to suffer because of a family as well. ते आम्हाला समजत नाही. We do not understand. पण ते सर्व ख्रिस्ताबरोबर दुःख भोगण्यासारखं आहे. But it is like suffering altogether with Christ. पुढे आम्ही पाहतो की रोमकरास पत्र 9वा अध्याय 25 आणि 26. तो होशेच्या पुस्तकात हेही म्हणतो की जे माझे लोक नव्हत त्यांना मी आपले लोक म्हणेन, आणि जी प्रिय नाही तिला माझी प्रिय म्हणेन. आणि असे होईल की तुम्ही माझे लोक नाही असे जेथे म्हटले होते तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणण्यात येईल. आमेन. It says in Romans 9:25 and 26, as he says also in Hosea, I will call them my people who are not my people, and her beloved who was not beloved. And it shall come to pass in the place where it was said to them, you are not my people, there they shall be called sons of the living God. आम्ही पाहतो की या ठिकाणी ओशेच्या पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे. It is mentioned about Hosea, आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, and there it says, जे माझे लोक नव्हेत त्यांना मी आपले लोक म्हणेन. I will call them my people who were not my people. आणि आम्ही पाहतो की होशेच्या पुस्तकामध्ये पहिलाच अध्याय पाहिलं की इस्रायल माझे
लेकर आहे असं म्हटलेलं आहे, पुत्र आहे म्हटलेलं आहे. And we learn that in the first chapter of Hosea it says, Israel is my son. आणि या ठिकाणी म्हटले आहे की आणि जी प्रिय नाही त्याला प्रिय म्हणेल. And her beloved who was not beloved. आणि असे होईल की तुम्ही माझे लोक नाही असे जेथे म्हटले होते तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणण्यात येईल. And it shall come to pass in the place where it was said to them, You are not my people, there they shall be called sons of the living God. आणि याद्वारे आम्ही पाहतो की जो आत्मिक जो संबंध आहे त्याच्याविषयी म्हटलेला आहे. And it is talked about the spiritual relation. देवाचे लेकर होण्याद्वारे आम्ही त्याला आध्यात्मिकरित्या जोडले जातो. By being called the sons of the living God, we have been spiritually related to Him. पुढे आपण पाहूया 1 कोरिंथ 4:17. ह्या कारणास्तव मी तिमोथेला तुमच्याकडे पाठवले आहे. तो माझा प्रिय व प्रभूच्या ठाई विश्वासू पुत्र असा आहे. मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो, त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हाला देईल. आमेन. It says in 1 Corinthians 4:17, For this reason I have sent Timothy to you, who is my beloved and faithful son in the Lord, who will remind you of my ways in Christ, as I teach everywhere in every church. आम्ही या ठिकाणी या कारणास्तव मी तिमोथेला तुमच्याकडे पाठवले आहे. तो माझा प्रिय व प्रभूच्या ठाई विश्वासू पुत्र असा आहे. मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो, त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल. It says, For this reason I have sent Timothy to you, who is my beloved and faithful son in the Lord, who will remind you of my ways in Christ, as I teach everywhere in every church. आणि या संत पौलाने तिमोथेशी म्हटलेलं आहे, And Paul has said about Timothy, सर्वत्र ठिकाणी in every place. ख्रिस्ताच्या आध्यात्मिक संबंधाविषयी म्हटलेलं आहे. It is talked about Christ's spiritual त्या relation. लोकांना जाऊन ते आध्यात्मिक शिक्षण देत होते And they were teaching spirituality everywhere. आणि त्याद्वारे ते लोकांना ख्रिस्तामध्ये जोडत होते. And they were including them in Christ. आणि या ठिकाणी असं म्हटलं की ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल. Who will remind you of my ways in Christ. आणि आम्ही पाहतो की प्रेषित लोक ज्या ज्या ठिकाणी गेले Apostles, wherever they went, त्यांनी ख्रिस्ताबद्दल सांगितलं they told them about Christ. आणि मग लोकांना ख्रिस्तामध्ये जोडून घेतलेलं आहे. And they joined them in Christ. आध्यात्मिक त्यांची जडणघडण केलेली आहे. And they have established them spiritually. पुढे आम्ही पाहणार आहोत इफिस 2:19. तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. आमेन. It says in Ephesians 2:19, Now therefore you are no longer strangers and foreigners, but fellow citizens with the saints and members of the household of God. तर यावरून तुम्ही आता परके व उपरी नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. Now therefore you are no longer strangers and foreigners, but fellow citizens with the saints and members of the household of God. आणि तुम्ही आता परके आणि उपरी नाही असं बायबल सांगतं. The Bible says you are no longer strangers or foreigners. म्हणजे याचा अर्थ जे सर्व जे अडखळण आहे किंवा अडथळे आहे ते आता काढून टाकलेले आहे. So that all the obstacles have been cast out. आणि आम्ही पाहतो की पण पवित्र जनाच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. But fellow citizens with the saints and members of the household of God. आमेन. आणि आम्ही आता देवाच्या घरचे लोक आहोत. And now we are the people of the household of God. त्यानंतर पाहणार आहोत इफिसकरास पत्र 3 अध्याय 14 आणि 15. ह्या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीतील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. आमेन. It says in Ephesians 3:14 onwards, For this reason I bow my knees to the Father of our Lord Jesus Christ, for whom the whole family in heaven and earth is named, that he would grant you, according to the riches of his glory, to be strengthened with might through his Spirit in the inner man. या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास. For this reason, from the whole family in heaven and the earth. ज्या पित्यावरून
नाव देण्यात येते. and from whom the whole family is named. त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की In front of that God, I bow down my knees and pray त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. that He would grant you, according to the riches of His glory, to be strengthened with might through His Spirit in the inner man. आणि तुम्ही आत्मिक असं बलवान व्हावे याविषयी म्हटलेलं आहे. It is talked about how spiritually strengthened you should be. आम्ही देवामध्ये आत्मिक बलवान झालं पाहिजे. We should be spiritually stronger in the Lord. आम्ही पाहणार आहोत इब्री लोकसपत्र Hebrews 2 अध्याय 11 वचन. कारण जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत. ह्या कारणास्तव त्यांना बंधू म्हणायची त्याला लाज वाटत नाही. It says in Hebrews 2:11, for both he who sanctifies and those who are being sanctified are all of one, for which reason he is not ashamed to call them brethren. आमेन. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो की या ठिकाणी येशू ख्रिस्त त्याचं जे बंधुत्व आहे ते आमच्याबरोबर तो स्वीकारतो. Here it says Jesus is accepting the brotherhood that is there. आम्ही या ठिकाणी पाहतो की पुढं काय म्हटलं पहा. तो म्हणतो मी आपल्या बंधूजवळ तुझ्या नावाची कीर्ती म्हणेन, महामंडळात तुझे स्तवन करेन. आमेन. It says, he says, I will declare your name to my brethren. In the midst of the assembly, I will sing praise to you. आम्ही या ठिकाणी पाहतो की कारण की जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासून आहेत. या कारणास्तव त्यांना बंधू म्हणावयास त्याला लाज वाटत नाही. For both he who sanctifies and those who are being sanctified are all of one, for which reason he is not ashamed to call them brethren. आणि मग या वचनातून असं कळतं की येशू आमचा मोठा बंधू आहे. And from this word we understand that Jesus is our elder brother. आणि त्या ठिकाणी म्हटलं आहे की तो मी आपल्या बंधूजवळ तुझ्या नामाची कीर्ती वर्णेन, महामंडळात तुझे स्तवन करेन. And saying, I will declare your name to my brethren. In the midst of the assembly, I will sing praise to you. आणि ज्यावेळेस आम्ही स्तुती स्तवन करतो त्यावेळेस येशू आमच्या बरोबर असतो. And when we praise and worship, Jesus is with us. बायबल सांगते की जे ते दोघे किंवा तिघे माझ्या नावाने आहे त्या ठिकाणी मी आहे. Bible says, where 2 or 3 are gathered in my name, I am present in the midst of them. आणि पुन्हा 13 वचन काय म्हटलं पहा. आणि पुन्हा तो म्हणतो मी त्याच्यावर भरोसा ठेवीन, तसेच पहा मी व देवाने मला दिलेली मुले. आमेन. हां. It says, I will put my trust in him, and again, here am I, and the children whom God has given me. 14 वचन. ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. आमेन. It further says, inasmuch then as the children have partaken of flesh and blood, he himself likewise shared in the same, that through death he might destroy him who had the power of death, that is the devil, and release those who through fear of death were all their lifetime subject to bondage. आम्ही त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला मुक्ती दिलेली आहे. And through his blood he has delivered us from the bondage. मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवेत करावे. That he might destroy him who had the power of death, that is the devil. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासाच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. And release those who were through the fear of death were all their lifetime subject to bondage. आणि आम्ही आता मुक्त झालेले लोक आहोत. And now we are liberated. आम्ही देवाचे लोक आहोत. We are God's people. देवाच्या कुटुंबामध्ये आमचा प्रवेश झालेला आहे. We have entered into the family of God. त्याने आम्हाला दत्तक घेतलेलं आहे. He has adopted us. आम्ही आता कशाचं भय बाळगणार नाही. We will not fear anything. यास आपण प्रार्थने जाऊया. Let's pray. कॉयर पुढे. थँक्यू जीसस.